सर्टिफिकेटसोबत तुम्हाला बुक पण कॅश सेंटर प्रोव्हाइड करत आहे. थँक्यू त्या बुकमध्ये तुम्ही पाहून घ्या लागणार प्रॉपर नोट्स आहे, ठीक आहे. डिटेल नोट्स आहे, 400-500 पेजेसची पूर्ण रेफरन्स गाईड आहे. म्हणजे तुम्ही ऑटोकॅडचे कमांड शिकले आणि प्रॅक्टिस करून बघा. तुम्ही ड्रॉइंगची प्रॅक्टिस फुली झाली, पण थेरी पूर्ण याच्यामध्ये अवेलेबल राहणार. तुम्ही थेरी याची प्रॉपरली जर रीड केली तर तुम्ही ऑटोकॅड विसरले जरी तुम्ही याच्यात पूर्ण ऑटोकॅड रिवाइज करू शकता. त्या सगळ्या कमांड द्यायला A to Z कमांड द्या ऑटोकॅडची बुक. तसे कटियाचे राहते, सॉलिडवर्कचे, प्रत्येकाची बुक अवेलेबल आहे. आता तुम्ही थोडं सांगा मला की आपलं जे ट्रेनिंग तुम्हाला मी दिली कशी वाटली तुम्हाला ट्रेनिंग, आपल्या ऑब्जेक्ट म्हणा. कारण आपण बघा जे ड्रॉइंग तुम्हाला दिली होत्या त्या सोप्या ड्रॉइंगतून होत्या, सोप्यापासून तर पूर्ण हार्ड ड्रॉइंग होत्या. पण मी बघितलं तुम्ही सगळ्या ड्रॉइंग स्वतःहून केल्या आहे, ठीक आहे. यांचं मी एक बघितलं नाही का, सगळ्या ड्रॉइंग म्हणजे विचारायचीच नाही मला बिलकुल. स्वतःहूनच म्हणजे तुमचे ते जे ड्रॉइंगची ग्राफिंग पॉवर आहे चांगले आहे. म्हणजे तुम्ही ड्रॉइंगमध्ये चांगला करिअर करू शकता, आहे की नाही. कारण ड्रॉइंगमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला कसं प्रत्येक गोष्ट सांगायला राहत नाही कोणी, नाही का. इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर तर स्वतःहून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याचं एरर काढून तुम्हाला ड्रॉइंग बनवता आली पाहिजे. आणि ते एक ॲबिलिटी तुमच्यामध्ये आहे की नाही. तर ते पाहून चांगलं वाटलं मला. तुम्ही कटिया करा, समोर नाही का, कटिया सॉलिडवर्क करा, त्या करिअर करा प्रॉपर ड्रॉइंगमध्ये, आहे की नाही. कॅश सेंटर तुम्हाला प्लेसमेंट प्रोव्हाइड करते. तरी कॅश सेंटरवर प्लेसमेंट ऑफर करतात आहे ना, पुणेमध्ये वगैरे होत राहतात. तुम्ही ते लिंक बघा, किती जॉब येतात नाही का, कटिया सॉलिडवर्क खूप जॉब येतात. तर इंटरव्ह्यू चालूच राहते, तुम्ही ते देत राहा होते. आणि आता बघा तुम्ही ऑटोकॅड जरी केलं ना तुम्हाला ऑटोकॅडवर पण जॉब येतात. तुम्ही तुम्हाला आता यांना तुम्ही ग्रुपमध्ये ॲड करून घेता नाही का, त्या म्हणजे जॉब आला काही नाही पाठवून देता नाही का. तुम्ही इंटरव्ह्यू देत चालायचे, भले आपल्याला आता जॉब नसेल करायची, कॉलेज झाल्या करायचे, पण आपली प्रॅक्टिस होते इंटरव्ह्यूची. आणि ते टेस्टमध्ये काय विचारतात त्याची प्रॅक्टिस होऊन जाते. कारण कसं आहे आता कसं बघा खूप सारे कॅशने स्टुडंट जातात, तर तुमची हे राहते ॲप्टिट्यूड टेस्ट घेते, इंटरव्ह्यू घेते, टूल टेस्ट घेते, तर त्याची तुमची सवय होऊन जाते. मग फायनल इयरमध्ये निघायला तुम्ही डायरेक्ट फायनल लागू शकता, ठीक आहे नाही. अशा प्रकारे क्लास इझी होता, मला तर इझी वाटला. कारण मला स्केच आवडते, मी स्केच काढत असते आधीच, तर मला इझी झाला तो क्लास करायला. ड्रॉइंग आधी इझी होत्या, बाकी थोड्या हार्ड होत्या, पण तुम्ही चांगलं शिकवलं. आणखी कटिया करा ना तुम्ही, कटिया बिलकुल करा तुम्ही नाही का, कारण की तुमचा हँड चांगला आहे. आता बघा ऑटोकॅडची फीज आणि कटियाची फीज जास्त नाहीच आहे की नाही, पण हे नॉमिनल फीज आहे. पण तुमचं कसं लाईफ टाईमची इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यावर तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब भेटू शकते. मिनिमम सॅलरी पुणेमध्ये जे बघितलं तर 20-25च्या वर येत आहे. आता बघा आता आलं होतं 3.8चं 3.5चं पॅकेज आलं होतं. ते ऑटोकॅड स्केचसाठी आलं होतं, पण याच्यासाठी पण येते ऑटोकॅड सॉलिडवर्क कटियासाठी पण येतात. आणि हे मोस्ट डिमांडिंग कोर्सेस आहे, याच्यावर जॉब अवेलेबलच आहे. मेकॅनिकलमध्ये जर आपण हे कोर्सेस नाही केले तर मग कायच करा मेकॅनिकलमध्ये, तुम्हाला CNC मशीन ऑपरेटर म्हणून काम करावं लागेल. त्यात जास्त पे स्केल पण नाही आहे, त्यात ॲज अ मजदूर म्हणून काम करावं लागते नाही का, 500 रुपये 1000 रुपये अशा प्रकारे. आणि कोचच्या मेकॅनिकलवाले IT सेक्टरमध्ये नाही जाऊ शकते ना. बघा मेकॅनिकलवाल्यानं जर मशीन लर्निंग कोर्स केला, मशीन लर्निंगमध्ये पायथॉनमध्ये येते, त्यानं मशीन लर्निंग जर केला ना तर तो इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर माहिती आहे का, तो ॲज अ डेव्हलपर किंवा रोबोटिक्सचं फील्ड सध्या चालू आहे. आता इंडस्ट्रीमध्ये जरी पूर्ण इंडस्ट्री ॲनिमेशनवर डिपेंड आहे, पूर्ण म्हणजे बघा रोबोटच काम करत आहे की रोबोटच गिअर घेते, मशीनमध्ये टाकते, मशीनमध्ये गिअर पण लागेल, रोबोटच तो गिअर ठेवून याच्यामध्ये ट्रेमध्ये ठेवते. तसं रोबोटला जे काम जे सांगितलेलं आहे तो पूर्ण कोडिंग आहे. मशीन लर्निंग हा असा कोर्स आहे, आता रोबोटला तुम्ही शिकवत आहे का तू तसा काम कर, तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर मशीन लर्निंगचा कोर्स करून पण कोडिंगच्या लँग्वेजमध्ये दुनियामध्ये जाऊ शकतो, नाही का. आता तुम्ही मशीन लर्निंग जर केलं तर सगळ्या IT कंपनीमध्ये काम ते इझिली बघा. मेकॅनिकल जर तुमचं आहे तुम्ही पायथॉन मला कोर्स शिकून IT करिअर करू शकता. फक्त पायथॉन बरं, जावा जमणार नाही, कारण जावा पूर्ण कोडिंग मला आहे. पण प्रत्येक मेकॅनिक इंजिनियर नॉन बॅकग्राऊंड म्हणा, BSc वाला, BCom वाला, IT वाला सगळे जे स्टुडंट आहे ते पायथॉन करून राहिले, कारण की तो इझी आहे, त्याला नॉन बॅकग्राऊंड लागते आणि ते करून आपण IT मध्ये इझिली करिअर करू शकतो. त्यासाठी तुम्ही हे केल्यानंतर पण ते करू शकता. आणि बघा तुम्ही ऑटोकॅड करता, कटिया करता, सॉलिडवर्क करताय, 80 बघ समजून की तुम्ही केलं आणि हे केल्यावर जर तुम्ही पायथॉन केलं तर तुमचं वेस्ट काहीच जाणार नाही आहे. या सगळ्या स्किलवर तुम्हाला स्कोप येणार आहे ना इंडस्ट्रीमध्ये, का तुम्हाला बघा हे पण येते ते पण येते, तर सगळ्यांना तुम्हाला नॉलेज राहील. सगळ्यांना कन्सिडर करून तुम्हाला जो HR वगैरे राहील तुम्हाला सॅलरी पे करणार कंपनीमध्ये, नाही का. ह्या स्किल कधी वाया जाणार नाही. आणखीन काही बाकीचे सर्व चांगलं आहे सर, क्लास मस्त आहे, आणखी स्टुडंट पण खूप येतात, लर्निंग पण खूप छान आहे. अच्छा. आणि तुम्ही खूप छान शिकवता, डिफिकल्टीज पूर्ण सांगतात आणि कितीदा विचारलं तरी येतं सांगायला. ठीक आहे. खूप छान आहे क्लास. चला मग ठीक आहे, थँक्यू सो मच.